रामकृष्ण हरी. तुम्हाला पण असंच वाटतं का? पालखी म्हटलं की फक्त दोनच मुख्य पालख्या आठवतात, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी. तर थांबा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक वर्षी मोठ्या आणि लहान पालख्या मिळून 300 पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. या सर्व पालख्या त्या प्रसिद्ध संतांच्या समाधी स्थानावरून पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करतात. सर्वात आधी जूनच्या पहिल्या आठवड्यात 2 जून रोजी संत गजानन महाराजांची पालखी शेगाववरून पंढरपूरकडे निघते. त्यानंतर 5 जून रोजी जळगावमधील मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे रवाना होते. संत ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ यांची समाधी त्र्यंबकेश्वर येथे आहे. 10 जून रोजी संत निवृत्ती महाराजांची पालखी पंढरपूरकडे त्र्यंबकेश्वर येथून रवाना होते. पुढे संत एकनाथ महाराजांची पालखी पैठण येथून 15 जून रोजी पंढरपूरकडे निघते. 18 जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी इंद्रायणी नदीकिनारी असलेल्या देहू मधून निघते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 19 जून रोजी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीमधून पंढरपूरकडे रवाना होते. 23 जून रोजी सासवड येथे माऊलींची पालखी पोहोचल्यावर त्या ठिकाणी संत सोपानदेव महाराज त्यांच्या भेटीला येतात. संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वर माऊलींचे छोटे बंधू आहेत. 23 जून रोजी संत सोपानदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघते. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समकालीन असलेले संत ज्ञानदेव महाराजांची पालखी 26 जून रोजी हिंगोली मधल्या नरसी येथून पंढरपूरकडे रवाना होते. आणि या सर्व पालख्या 3 जून नंतर हळूहळू एकत्र येऊन पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला पोहोचतात. प्रत्येक संताचा एक वेगळा इतिहास आहे. तुम्ही कोणत्याही पालखीमध्ये जाऊन माऊलींचे दर्शन घेऊ शकता.